HT न्यूज इंडिया, सच के साथ। हिंगणघाट नगर परिषदेच्या आढावा बैठकीत धक्कादायक वास्तव। सभागृहात नगरसेवकांनाच परवानगी, मग नगरसेविकांचे पती आणि इतर व्यक्ती आत कसे? हिंगणघाट नगर परिषदेत झालेल्या शहर विकास आढावा बैठकीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या बैठकीला पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, आमदार समीर कुनावार, नगराध्यक्ष नयना तुडसकर, मुख्य अधिकारी प्रशांत उरकुडे, अधिकारी तसेच नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। ही बैठक केवळ निवडून आलेले नगरसेवक, नगरसेविका आणि स्वीकृत नगरसेवक यांच्यासाठीच आयोजित करण्यात आली होती। मात्र बैठकीदरम्यान अनेक नगरसेविकांचे पती सभागृहात उपस्थित असल्याचे दिसून आले। विशेष म्हणजे एका अशा व्यक्तीचीही उपस्थिती होती ज्यांची पत्नी नगरसेविका नसून त्यांच्या भावाची पत्नी नगरसेविका आहे। तरीही ते प्रत्येक बैठकीत आणि कार्यक्रमात लोकप्रतिनिधींप्रमाणे पुढे दिसत असल्याची चर्चा आहे। यावेळी व्यापारी संघटना आणि पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले, कारण सभागृहात फक्त नगरसेवक व नगरसेविकांनाच परवानगी आहे असे सांगण्यात आले। यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। जर नियम सर्वांसाठी समान असतील तर नगरसेविकांचे पती व इतर व्यक्तींना सभागृहात प्रवेश कोणी दिला? त्यांना कोणत्या अधिकारात बैठकीत सहभागी होऊ देण्यात आले? हिंगणघाटमध्ये अनेकदा महिला नगरसेविकांपेक्षा त्यांचे पती बैठका आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये पुढे असल्याचे चित्र दिसते। त्यामुळे नागरिकांमध्येही प्रश्न उपस्थित होत आहे की जनतेने मत नगरसेविकेला दिले की तिच्या पतीला? या संपूर्ण प्रकरणाची मुख्य अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन अधिकृत बैठकींसाठी स्पष्ट आणि समान नियम लागू करावेत, तसेच निवडून न आलेल्या व्यक्तींना प्रवेश कसा मिळतोय याची चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। एचटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।